ठीक आहे, तू नको बोलूस. हो, तुम्हाला काय होतंय सांगायला? अहो अख्खा दिवस मी तिच्या बरोबर असते, सारखी माझ्या आजूबाजूला फिरत असते, पण मला एक शब्द बोलावंसं वाटत नाही तिच्याशी. मी तरी दुसरं काय सांगणार तुला? काय बोलताय तुम्ही? म्हणजे माझंच चुकतंय? नाही ग, तसं म्हटलंय का मी? पण कोणाचं तरी चुकतं हे नक्की. विक्रांतवर संशय घेताना जराही विचार करावासा वाटला नाही गीताला. हो, सरळ जाऊन ती आईंशी बोलली. मला विश्वासात घ्यावं असं का वाटलं नाही तिला? पण मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, जसं तुला वाटतं ना तसं मलाही वाटतंय की आपला मुलगा असं वागणं शक्य नाही. पण त्याने कबुली दिले ना सगळ्यांच्या समोर. नेहमी तो आपल्याशी खरं बोलतो, मग हे का नाही खरं मानायचं? मी नाही खरं मानणार. मी माझ्या मुलावर पक्का विश्वास ठेवणार नाही, म्हणजे त्यांनीच माझं आता डोकं शांत राहणार आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी गीताशी बोलणार नाही. यावर एकच मार्ग आहे, आपण विक्रांतशी एकदा बोललं पाहिजे. मलाही तसंच वाटतंय. आईंनी मनाई केली आहे ना त्याच्याशी बोलायची. त्याच्याशी बोलून त्यांचा अपमान करायचा का? ते नाही बाई मला जमणार. पण मी तुम्हाला सांगते, मी गीताशी हो हो गीताविषयी बोलत होतात ना? वहिनी प्लीज थांब. चिडलीस ना गीतावर आणि माझ्यावर सुद्धा? नाही, बाजू घ्यायची म्हणून नाही सांगत आहे, पण हे असं काही होईल असं तिच्या लक्षात सुद्धा नाही आलं. तिने फक्त सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. सत्य म्हणजे तुलाही हे सगळं खरं वाटतंय मोहन? मला काहीच कळेनासं झालंय. कारण या प्रकरणाचा संबंध आपल्या विक्रांतशी आणि आपल्या विक्रांतवर आपल्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे. आपण खूप जवळनं ओळखतो त्याला. पण त्यांनीच कबुली दिल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत, ज्याची उत्तरं फक्त तोच देऊ शकतो. ज्या अर्थी गीतानी आधी जाऊन आईंना सांगितलं ना, त्या अर्थी तिलाही हे सत्यच वाटतंय मोहन. मी तिच्या वतीनं माफी मागतो तुझी. परिणामांची जखम खोल असते ना, तेव्हा माफीचं औषध नाही चालत. अलका. हो डॉक्टर भाटे, थँक्यू सो मच. नाही तसं नाही, आपण आपल्या फ्रेटर्निटीमध्ये सगळ्यांना मदत करतोच, ते आहेच. पण हो नाही, तुमचं कन्सल्टेशन खूप महत्त्वाचं होतं. हां हो नक्की भेटूया वेळ काढून. येस. आत्या का ग, काय झालं? पाणी घे. पाणी. ओके. घरचे इतके बिझी आहेत विक्रांत? मोहन, विजय, नानू मामा, गीता, आई. का? अरे मी इतक्या वेळा फोन केला पण कुणीही फोन उचलला नाही माझा. मग त्या वेळेला बिझी असतील सगळे. हो पण कॉल बॅक करतो ना आपण. एकाने उलटून फोन केला नाही मला. विचित्र नाही वाटत? काही झालंय घरी? असं काही झालंय का? नाही काहीच नाही. शुअर? हो आत्या. मला माहित आहे विक्रांत, तू मला काही सांगणार नाहीस. घरचे मला टाळतायत असं वाटतंय मला. अगदी नक्की. त्यांना माझ्याशी बोलायचंच नाहीये की काय? अगं पण आत्या मी बोलतोय ना तुझ्याशी. हो पण ते इथे आल्यानंतर बोलतोयस. घरच्यांना माझ्याशी का बोलायचं नसेल? मी काय केलं असे म्हणून त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये? डोकं नुसतं भणभणायला लागलंय माझं. काही सुचतच नाहीये मला कालपासून. आत्या तुला उगाचच काहीतरी वाटतंय. विक्रांत तू ओळखतोस मला. तुला माहिती आहे नॉर्मली मी समजूनच घेते.
पण हे जे सगळं वागणं आहे ना ते समजण्या पलीकडचं आहे. नाही नाही, मी आज एक काम करते, मी सरळ घरी जाऊन धडकतेच, मग कळेल ना मला काय ते. अरे मी तुझ्याच बरोबर येते, आपण एकत्रच जाऊ. नाही आत्या, तू नको येऊस. ओ आय न्यू इट विक्रांत. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे आहेत, फक्त तू ती मला सांगणार नाहीयेस. ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्या मागेही लागणार नाही, पण मी त्या प्रश्नांची उत्तरं मिळवेन. आत्या, आत्या अगं प्लीज. माई, काल आपण आणलेली रोपं तू आज लावशील असं वाटलं होतं मला. उद्या लावीन. अरे नवीन रोपं रुजताना मन शांत असायला हवं ना. कसं असेल मन शांत? कारण घरात जे काही घडलंय ते मन उद्विग्न करणार आहे. हे आता सगळं बोलायलाच हवं होतं का? अरे बाबा, आता कुठे मी जरा पुस्तकात मन रमवत होते. नाही माई, मी समजू शकतो म्हणून तर बोलतोय. मला सांग माई, मी ती मोनिका घरात आल्या दिवसापासून अनेक गोष्टी बोललोय, पण या नानूकडे कोण लक्ष देतो? तिला या घरात आल्या आल्या चक्रा काय सुरू झाल्या, मध्येच फूड पॉइझनिंग काय झालं. मी त्याच वेळेला सांगितलं होतं की हिच्या सगळ्या टेस्ट करून घ्या. माझं कोणीही ऐकलं नाही. हो बाबा, तू बोलला होतास तेव्हाच मी लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण मला वाटलं निर्मला आणि विक्रांत दोघंही डॉक्टर आहे, ते काय तो निर्णय घेतील. मी विश्वास ठेवला रे त्यांच्यावर. पण माई, तुला काय वाटतं, निर्मलाला हे काही माहिती नसेल? डॉक्टर म्हणून तिला हे सत्य माहीत असणार. पण जाऊ दे ना, आता नको हे सगळं. मला नाही विचार करायचा याच्यावर. नाही पण माई, तू निर्मलाला विचारायला पाहिजेस. तिलाच कसं तू सोडून दिलंस? सोडलेलं नाहीये, ज्याची शिक्षा त्याला मिळणार आहे. नाही, ती सारखी फोन करत होती काल, म्हणून मी विचार करत होतो. तुला सांगितलं ना, तू कसलाही विचार करायचा नाही, काहीही बोलायचं नाही. या घराच्या बाहेर तू जायचं नाही, निर्मलाशी पण बोलायचं नाही. जे काय करायचं ना ते मी करीन. समजलं तुला? हो, कळलं माई. मोनिका, या बस. मी जरा आलोच. हा, हो हो, टेक युअर ओन टाइम. मला ना फक्त आईला एक प्रश्न विचारायचा आहे, एक मुलगी म्हणून. काका म्हणतेस ना, मग तुला सांगतो, आता ही प्रश्न विचारण्याची वेळ नाही. म्हणजे घरात काहीतरी घडलंय. होय,